या राजकारण्यांकडे आणि एकूणच सध्या जे चित्र आहे राजकारणामध्ये, तर त्याकडे पाहून तरुण काय विचार करतात बरं? तरुणांचा तर एकच विचार आहे की त्यांना आपल्या वयाचा किंवा आपली गोष्ट जी आहे किंवा आपली जी म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न करणारा, किंवा त्यांना असं सुद्धा वाटतं, जे तरुण म्हणजे वर्ग आहे माझ्या प्रभागात, ते भरपूर प्रॉब्लेम घेऊन जातात. माजी नगरसेवक, परत जे नेते वगैरे आहेत त्यांच्याकडे, त्यांना असं म्हणजे ट्रीट केलं जातं की जेणेकरून म्हणजे आता ह्याचं काय वयच नाही रे, हा लहानच आहे, हं, हं. ह्याला आपण जे काय बोलेल तो हा ऐकल, अशी त्यांची मेंटॅलिटी सेट झालेली आहे. हं, हं. हे आपल्याला बदलायचंय. त्यांना काय तुमचं आव्हान? कोणीही माणूस जो जाईन त्याचा प्रॉब्लेम पूर्ण ऐकून घेतला पाहिजे, त्याच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय हे पाहिलं पाहिजे, हं, हं. आणि तो प्रॉब्लेम कसा त्याचा सोडवण्यात येईल ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे राजकारण्यांकडे युवा वर्गाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे. नकारात्मक आहे. मग तुम्ही आता तरुण आहात, तुम्ही राजकारणाकडे आलात. का आलात राजकारणाकडे? राजकारणाकडे मेन मुद्दा म्हणजे की माझ्या प्रभागातील स्वच्छता, रस्ते, गटारी, पाण्याची सोय, अक्षरशः मी तुम्हाला पुरावेसहित सांगू शकतो की माझ्याकडं काही लोक असे, म्हणजे मी आता गाठीभेटी करतोय लोकांकडं म्हणजे पिण्यासाठी पाण्याची सोय नाही आहे अक्षरशः. 10 वेळा आम्ही कंप्लेंट करतो, 3-3 वर्ष झाले आम्हाला सोय नाही, असे सुद्धा माझ्याकडं म्हणजे पुरावे आहेत लोकांचे. मी व्हिडिओज काढून ठेवलेले आहेत, फोटोज आहेत माझ्याकडं. या समस्या सगळ्या सोडवायचा मी प्रयत्न करतोय. तुमच्या पुढे तुम्हाला आता कल्पना असेल, जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणतात भारतीय जनता पार्टी. आता त्यांची गल्ली ती दिल्लीत सत्ता आहे. सत्ता. एवढं मोठं आव्हान तुमच्या पुढे असणार आहे. ते आव्हान ऋषिकेश जाधव पेलणार? आव्हान मी पेलायचा प्रयत्न 100% करणार. कारण जे काही एवढी मोठी ती सत्ता असून त्यांची पण जे कामं होत नाहीयेत, ती कामं मी माझ्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून माझ्या प्रभागातली जी लोक आहेत ती सर्वसाधारणसारखी सुखी राहतील. तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर पहिले 5 कामं प्रभागासाठी काय करायचे? मला जर जनतेने निवडून दिलं तर पहिलं तर मी ऑनलाईन सुविधा त्यांच्यासाठी चालू करेल, जेणेकरून ते त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते डायरेक्ट ऑनलाईन तक्रारी नोंदवतील आणि मी ऑनलाईन त्यांचे उत्तर देऊ शकतो आणि त्यांच्या प्रश्नांचे निवारण करू शकतो. जर तेही नाही झालं तर मी प्रत्येक चौकात तक्रार पेट्या ठेवू शकतो. ते तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्यांच्या त्यात टाकून मी त्या तक्रारीचा फॉलोअप घेऊ शकतो. जर लोक शिकलेले नसेल तर हा एक दुसरा सोर्स आहे. जर तिसरा अशी गोष्टी की माझ्या प्रभागातील रस्ते, चौथी माझ्या प्रभागातील स्वच्छता, बेरोजगारी, वाहतूक, म्हणजे जो आपला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो सगळा सोडवायचा प्रयत्न करेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.